नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज स्वामींची माहिती व स्वामी अक्कलकोटला प्रकट कसे झाले याविषयी बोलणार आहे. चला मग त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा. स्वामी समर्थ यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात. गाणगापूरमध्ये श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रय यांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद व श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवांची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अन्यथा भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमांची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना कोणालाही वाऱ्या किंवा खेट्या घालावयास लावले नाही. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयी मूळ विचार मांडले. 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपवला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे कार्य हे आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गांचे निर्माते प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थकच आहेत. श्री स्वामी समर्थक व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सद्गुरू पिठले महाराज यांच्याकडून अनेक दीर्घ उपासना करून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडविले. सद्गुरू पिठले महाराज यांनी 12 वर्ष हिमालयात खडतर तपश्चर्या केली. 36 वर्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थावर अनुष्ठान केले व नाशिक येथे 22 वर्ष उपासना करून सद्गुरू मोरेदादा सारखा एकमेव शिष्य सेवा मार्गाच्या प्रत्यक्ष संस्थापनार्थ घडविला. या सेवा मार्गात गुरुदक्षिणा देण्याची पद्धत नव्हती. सरळ जगद्गुरू भगवान श्री स्वामी समर्थांना गुरुपद दिलेले आहे व प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येक सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक व पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहतो. त्यामुळे या मार्गात बाजीला बिलकुल थाराच नाही. कोणा भाविकांच्या फसवणुकीची सूत्राम शक्यता नाही. श्री स्वामी समर्थक हे मंत्र गोपनीय नाहीत. त्यामुळे या सेवा मार्गाची शुद्धता व निर्मलता साक्षात गंगामाईसारखीच आहे. या सेवा मार्गात समोर येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तींची आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी बाबत पात्रता विचारात घेऊन सोपा व साधा कार्यक्रम
शक्यतो घरच्या घरी करण्यासारखा असा दिला जातो. पण प्रखर दोषाचे प्रसंगी काही तीर्थावर व कर्मकांडांचे कार्यक्रम दिले जातात. या सेवा मार्गात मातृदेवो भव, पितृदेवो भव, ज्येष्ठांना मान व आदर, कुलदैवतेची सेवा, परस्त्री माते समान, मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य, नियमित पितृकर्म, देवाऱ्यात नित्य नैमित्तिक पूजा, मासिक पाळीचे, आशु चिंता पालन, उपासनेचे अखंड इत्यादी यमनियमाचे काटेकोर पालन करावे लागते. या सेवा मार्गांचे कार्य सामान्य कथनात्मक नसून अति खडतर प्रारब्धावर मात कशी करावयाची, जन्मस्थ ग्रह कुयोगाचे निवारण, अगर तीव्रता अशी कमी करायची इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते. महाराजांची सेवा प्रारब्धावर मात करते, जन्मस्थ कुयोगाचे परिणाम सौम्य करते व विपरीत अवस्थेतही जीवन सुसह्य करण्याची अवस्था प्रदान करते. यासाठी व्यक्तीच्या समस्येचा विचार करताना त्याच्या घराण्याचे पितृदोष, कुलदैवताकोप, वास्तुदोष, वास्तुरचना, वास्तू वापर दोष, पूजेतील दोष, व्यवसायातील व शेतीतील दोष, करणी, भानामती इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दुःखाच्या मूळ कारणांचा बोध घेऊन मार्गदर्शन कार्यक्रम दिला जातो. यामुळे समस्याग्रस्त व्यक्तीस दिलेला कार्यक्रम जर त्या व्यक्तीने मनोभावे व श्रद्धेने केला तर निश्चितच अल्पावधीत त्यास फलप्राप्ती लाभते. हे अनुभवोज्य सत्य आहे. अतिगंभीर प्रसंगी नाडीवर मंत्र, सुक्ते, पारायणे इत्यादी गोष्टींबाबत या सेवा मार्गात मार्गदर्शन केले जाते. एकदा समस्या निवारण्यासाठी कार्यक्रम घेतल्यानंतर ती समस्या सुटल्यानंतर त्या सेवेकरांनी या सेवा मार्गात नित्य राहावे. श्री स्वामी सेवा घरी, देवाऱ्यात, कुटुंबात प्रत्येकाने नित्य सेवा करावी. जवळच्या सेवा केंद्रातील आरत्या, उत्सव इत्यादी गोष्टींना हजर राहून स्वामी कार्यात नित्य संपर्कात राहावे. त्यामुळे भविष्यात येणारे संकट, आपत्ती महाराज नकळत टाळून सेवेकराचे कुटुंब सर्वार्थाने रक्षण करतात. यांची अखंड गंभीर जाणीव प्रत्येक सेवेकराने ठेवावी अशी या सेवा मार्गाची अपेक्षा आहे. या सेवा मार्गाची सेवा केंद्रे मंदिरे नसून संस्कार सेवा केंद्रे आहेत. बालसंस्काराला या सेवा मार्गात अति महत्त्व दिले जाते. एवढेच नव्हे तर बालसंस्कार हे एक सेवा मार्गाची अंतिम असे ध्येय धारण आहे. व्यक्तीवर आध्यात्मिक संस्कार करण्याचे झाले तर ते बालवयातच होऊ शकतात. ओल्या मातीतूनच मूर्ती घडविली जाते. मोठ्या मुलांवर व्यक्तीवर संस्कार करणे ही अवघड, कष्टाची व विलंबदायक अशी बाब आहे. बाल्यवयात केलेल्या संस्कारामुळे त्या बालकाचे भावी जीवन पूर्णपणे बदलून जाते व बालक भावी जीवनात आशादायी, आत्मविश्वासू, अभय वृत्तीचे, परोपकारी, मातृपितृभक्त, सहनशील, संयमी, उद्योगी, कुलभूषण, समाजभूषण, दृढ, श्रद्धावान, जीवनात नित्य यशस्वी अशा व्यक्तिमत्वाचे होते.